सन्माननीय दीपेश मेहर यांचा सुद्धा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि मी विनंती करेल दीपेश मेहरांना की आपण सुद्धा नवापूर गावचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्रजी मेहर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपणास विनंती आपण येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या NKPL 2025 मध्ये. दीपेश मेहर यांचा आवाज आपण या मॅचसाठी ऐकणार आहोत. हॅलो, थँक्यू भरत मोरे सर आणि मृदुल मेहर सर. चालू असलेला सामना आपण पाहिलं तर टीम MCC आणि त्यांच्याच विरोधामध्ये ऐ माऊली क्रिकेट क्लब NKPL एक धडाकेबाज असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. नवपूर काटेपाडा प्रीमियर लीग आणि एक क्रिकेटचा महासंग्राम, अंडर क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलेला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होईल. धावसंख्या फुलते 3 धावा. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. क्रिकेटचा महासंग्राम टोलण्याचा प्रयत्न परंतु गचा क्षेत्ररक्षण कवचच्या दिशेने चेंडू जायला सीमारेषे पार येतोय. दणदणीत NKPL चौकार. कमॉन डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. माननीय देवनाथ मांगेला सरांनी मंचावर येण्याची कृपा करायची आहे. त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नवापूर गावचे जावई आज नवापूर गावामध्ये भेट देताना मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याकडे वळूया. आता पुढचा चेंडू हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट म्हणायला हरकत नाहीये. एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या बिनबाद 8. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू उठवण्याचा प्रयत्न. यावेळेला ताबा, स्वतःचा ताबा, षटकार येतोय. गडी बाद होतोय. पहिल्या कडीचं सांगता होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. 1 बाद 8. अच्छा, थँक्यू डीजे. पुढील फलंदाज अक्षय आणि त्यांच्याच विरोधामध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येताना तेजस. अंडर क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदाच नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग असं भव्य दिव्य आयोजन. प्रथम 50,000 रुपयांची इनामी राशी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पाहिला तर एक धाव परिपूर्ण केले जाते. एक धावांनी धावफलक पुढे सरकले जाते. पुढचा चेंडू चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. मायेची थाप मिळतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले जाते. निधाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण. धावचीची संधी होती परंतु यष्टी रक्षक पहिल्यांदा थोडेसे कुठेतरी आळस पद्धतीने त्यांचा मनसुबा होता. रनआउटची सांगता होती परंतु एक धाव परिपूर्ण केली जात आहे. धावसंख्या पुढे सरकते. चांगल्या प्रकारचा एक भव्य दिव्य असं आयोजन. रात्रीचा खेळ चालेल. टोळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात ऍड होईल. 11 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. चांगलं षटक म्हणायला हरकत नाहीये. तेजस आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 3 धावा खर्ची करताना पुन्हा एकदा टोळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला सुईमध्ये कसा धागा फिरवायचा ते परिपूर्ण जाणतोय आणि चौकार येतोय. 4 धावांची धावफलक पुढे सरकले जात आहे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल. चांगला चौकार म्हणायला हरकत नाहीये. गचाल क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटचा
सक्त उदाहरण देताना चौकार आल्यानंतर सिंगल घेणे देखील तितकंच महत्त्वाचं असते. त्याच प्रकारची फलंदाजी पाहण्यामध्ये षटक पूर्ण होते आणि थर्ड ओव्हर पॉवर प्ले पंच आम्हाला दर्शवत की पॉवर प्ले असेल तर दोन खेळाडू हे सर्कलच्या आतमध्ये असतील. दोन खेळाडू सर्कलच्या आतमध्ये असतील आणि धावसंख्या 16 दोन षटकाच्या संमतीनंतर धावसंख्या 16. एका चांगला फायटिंग टोटल 8ची सरासरीने दोन्ही फलंदाजी करता आहेत. तसेच रोहित वैयक्तिक 8 धावांवर एक चौकार लगवला गेलेला आहे आणि अक्षय वैयक्तिक 6 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार आलेला आहे. 8ची सरासरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू कुठेतरी वाटत होतं की एक्स्ट्रा येईल वाईड येईल परंतु चेंडू पाहिला तर उजव्याच्या आतमधून कट होतोय आणि निर्धाव चेंडू कॉन्फिडन्स देऊन जाणार हा चेंडू गोलंदाज ऋतिक. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न यावेळेला चेंडू जातोय सीमारेषेपार येतो NKPL चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. असं म्हटलं होतं की पॉवर प्लेचं षटक आहे. चौकार लगवणे देखील चौकार लवकरच येतील त्याच प्रकारचा उल्लेख केला आणि चौकार आला. पुढचा चेंडू थोडासा दबावामध्ये असेल तणावामध्ये असेल. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न यावेळेला कव्हरच्या दिशेमुळे हा चेंडू देखील जाईल. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. म्हटलं होतं की चौकार येणं गरजेचं आहे आणि तेच प्रकारचे चौकार येत आहेत. सेन्सिबल क्रिकेट जे क्रिकेटचं संजीवनी आहे सिंगल यावर देखील कॉन्सन्ट्रेट केले जाते. चौकार 2 चेंडूवर 2 चौकार आले होते. तिसऱ्या चौकासाठी गेले असते परंतु सिंगल देखील काढणं गरजेचं आहे. त्याच प्रकारची फलंदाजी दोन्ही एंड करून चालू आहे. एक धाव परिपूर्ण केले जाते. चांगलंच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय आणि धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पाहिली ना तर 26 धावा धावफलकावर लगवले गेले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू टोळण्याचा प्रयत्न बॅटची इनर एज आणि नॉनस्टॉप रिझल्टमध्ये एक धाव ॲड होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27 इंटू द बोर्ड. कुठे जाऊ नका. एका सुमिद्र संगीत ऐकूया. परत येऊयात मैदानामध्ये. कम ऑन डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. याचा शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक असेल. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी निर्धाव चेंडू. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव. नक्कीच मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफलक आपण पाहायला गेलं तर 28 धावा धावफलकावर वेदांत मेहर मॅन्युअल स्कोरर आमच्या सोबतीनं आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात मुख्य मान्यवर ह्या स्पर्धेला भेट देतात असताना आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच LNCC म्हटलं लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब म्हटला तर एक सातत्यानं एक पाठीचा कणा म्हणून सातत्यानं ज्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय सन्माननीय भावेश घरत साहेब सन्माननीय भावेश घरत साहेब थोड्याच वेळात मंचाला भेट देतात आलेले आहेत. LNCC संघ म्हटलं तर एक पाठीचा घणा म्हणून सातत्यानं भावेश घरत ह्या व्यक्तीकडे पाहिलं जात आहे. संघाचे ऑनर संघाचे संघ मालक ह्या वेळेला येत असताना आज आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम भावेश दादा. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज आपण ऐकतोय पाहतोय एक मानाची सन्मानाची आणि एक नवापूर नगरीमधील प्रथमताच इतकी मोठी महास्पर्धा एक लोकप्रिय महास्पर्धा अर्थातच विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या
मान्यतेने आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि ह्या पर्व पहिल्यामध्ये आपण पाहतोय एक लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब संघाचा पाठीचा कणा म्हणून सातत्याने ज्याकडे पाहतोय असे सन्माननीय भावेश घरत साहेब यांचं आता मंचावर सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं आमच्या सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील दीपेश मेहर सर. थँक्यू मृदुल मेहर सर. नक्कीच LNCC क्रिकेट क्लब सांगितलं ना तर भावेश घरत यांचा उल्लेख केल्याशिवाय हा संघ परिपूर्ण नाही आहेत. कारण भावेश घरत म्हटलं ना तर ह्या संघाचा पाठीचा कणा आहे. गेले कित्येक वर्ष या संघाच्या पाठीमागे एक खेळाडू म्हणून किंवा पॅकर म्हणून सातत्यपूर्वक उभे राहत असतात. हॅलो. आणि जे गाड्या येत आहेत त्यांनी मंदिराच्या मागे पार्किंग आहे तर सर्वांना विनंती आहे की आपल्या ज्या गाड्या येत आहेत त्यांनी मंदिराच्या मागे पार्किंग करायचे आहेत. धावसंख्या पाहिल्यानंतर 34 इंटू द बोर्ड आणि 35 धावांचं आव्हान संघासमोर ठेवलेलं आहे. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आज संपूर्णतः लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबचा आयोजक असतील, ग्रामस्थ असतील व संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ आपण पाहतोय. मनीष तांडेल आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला देखील विनंती असेल आपण आसनस्थ व्हा. आज प्रथमतःच नवापूर नगरीमध्ये इतकी मोठी महास्पर्धा आज आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेसाठी आपण दीपेश सर पाहायला गेलं तर 501 ते 2 महिना झाले. तितकीच मोठी मेहनत आपण पाहतोय. त्यामध्ये विशेष कौतुक करेल अध्यक्ष रामचंद्र मेहर साहेब असतील, उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील किशोर जाधव साहेब असतील, राकेश मेहर साहेब असतील, कैलास पाटील साहेब असतील व संपूर्णतः ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत घेत असताना संपूर्णतः नवापूर काठेपाडा ग्रामस्थ असतील व LNCC क्रिकेट क्लबचा संघ असेल त्यामध्ये विशेष कौतुक हितेश मेहर बंड्या असतील, भूपेश मेहर असतील, कल्पक वैती साहेब असतील, त्यानंतर परेश मेहर, दयानंद मेहर असतील, प्रिन्स असेल, मनोज मेहर असतील, त्यानंतर ज्ञानेश मेहर असतील, नारायण मेहर असतील, किशोर मेहर असतील, प्रभाकर तांडेल असतील, प्रकाश मेहर असतील, जम्मू ह्या संपूर्णतः नवापूर काठेपाडा व LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस आणि आजचा दुसरा दिवस आत्तापर्यंत संध्याकाळच्या सत्रामध्ये एक गुण्या गोविंदानं ही स्पर्धा एक थाटामाटामध्ये आज नवापूर काठेपाडामध्ये जणू काही क्रिकेटचा उत्सव आहे की काय अशा प्रकारे ही स्पर्धा ही पार पडत असताना पाहायला मिळत आहे. यस रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आमचे DBN नेटवर्क त्यावर काम करीत आहेत. आउट आहेत की नॉट आउट याचा परिपूर्ण ते जाच पडताळणी करत आहेत आणि यस गडीबाद. आणि गेल्या मॅचचा जो सामना झाला होता जयसाई विरार हा संघ विजयी ठरला होता. तसेच गौतम हा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. तर गौतम यांना विनंती असेल की मंचावर येऊन त्यांनी आपली जर्सी कलेक्ट करायची आहे. चला सामन्याकडे वळूया. आता 35 धावांचं आव्हान ठेवताना बॅटची इनर एज लागून ST रक्षकांकडून थोडीशी कुठेतरी चूक झाली. 1 धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. 35 धावा एक मोठं माफक असं आव्हान अंडरम क्रिकेटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न डाव्या यशीच्या बाहेरून पंच आमच्याकडे बोलतायत, थोडंसं एक्सरसाइज करतायत, दर्शवतायत की हा चेंडू स्क्वेअर आहे, एक्स्ट्रा आहे, वाईड आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फॉलोअरचा चेंडू टोळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण केली जाते. 1-1 धावांनी धावफलक पुढे सरकले जाते. परंतु ज्या प्रकारे NCCने चौकार लगवले गेले होते त्याच प्रकारचे चौकार लगवणे देखील अनिवार्य असेल. पुन्हा एकदा फलंदाजीचा चेंडू परंतु स्वतःच्या फलंदाजीमध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाच्या संमतीने तर धावसंख्या 6.
यस गेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच गौतम जयसाई विरार या संघातील गौतम यांनी मंचावर यायचं आहे आणि भावेश गरब साहेबांना मी विनंती करतोय त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी परिधान करायची आहे. यस भावेश दादा एकच वादा भावेश दादा मॅन ऑफ द मॅचचा हकदार गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार गौतम चांगल्याच प्रकारची खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली. नेक्स्ट गोलंदाज गौतम सुरेख चेंडू सबमरीन डिलिव्हरी चेंडू पाहिल्यानंतर खाली बसतोय यष्टीरक्षकाच्या हातातून निसटला होता परंतु निर्धाव चेंडू येतोय. याचा नेक्स्ट मॅचचा देखील टॉस होईल. JSR11 वर्सेस न्यामा बॉईज. JSR11 आणि न्यामा बॉईजचे कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर होणारा सामना. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न लॉंग अपच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न यावलेला षटकार मारून आत्महत्या करतोय आणि या गडी बाद होतोय. विशाल थँक्यू डीजे. यस मी म्हटलं होतं की चौकार येणं गरजेचं आहे. चौकाराच्या नादामध्ये गडी बाद होते. नेक्स्ट फलंदाज ऋतिक पण एकदा टोलण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न कव्हरची दिशा निवडली होती परंतु एक धाव परिपूर्ण केले जाते. चांगलं असं क्रिकेट पाहायला मिळतंय. सिंगल येत आहेत परंतु चौकार येणं गरजेचं आहे कारण तुम्ही 35चा पाठलाग करत आहेत. ज्या प्रकारे NCCने चौकारांची आतिषबाजी केली होती त्याच प्रकारची आतिषबाजी करणं देखील गरजेचं आहे. यावेळेला तू मे कॉलिंग करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे नेटवर्क आहे बँक बॅलन्स सुद्धा आहे परंतु तुम्हाला मोबाईलमध्ये नेटवर्क असलं तरी तुम्हाला जे कॉलिंग करणं गरजेचं आहे. आउटगोईंग आणि इनकमिंग देखील फ्री होतं परंतु क्रिकेटमध्ये जे कॉलिंग असतं ते देखील महत्त्वाचं आहे. गडी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपाने. नेक्स्ट फलंदाज तेजस. याचा पाठीमागे कॅन्टीन चालू आहे तर स्वखर्ची आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू टोलण्याचा प्रयत्न घुटना टेक चौकार लगावण्याच्या नादामध्ये डॉट बॉल येतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 8 धावा. अजूनही 27 धावांची गरज असेल आणि यस पंच आम्हाला दर्शवत आहेत की नेक्स्ट ओव्हर असेल पॉवर प्ले. 2 षटक आणि 27 धावा कमीत कमी. JSR11 आणि त्यांच्याच विरोधामध्ये न्यामा बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार भावेश दादांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही संघाचा टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार मंचावर यायचं आहे. न्यामा बॉईज आणि JSR11. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 12 चेंडू 27 धावा कशा प्रकारे चेस होतील डिफेंड करेला याकडे लक्ष असेल. टोलण्याचा प्रयत्न या वेळेला षटकार येतोय गडी बाद होतोय. यस नितीन येतोय. टोळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डावचीची संधी असेल का. यस होती परंतु काय घडलं जात आहे चुकी घडली जात आहे. गॅदर करण्यामध्ये थोडस कुठेतरी यष्टीरक्षक असं JSR11 संघ नाणेफेकी जिंकलेले आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांचा निर्णय देखील येईल. टोळण्याचा प्रयत्न यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता परंतु यष्टीरक्षक स्वतःच काम चांगल्याच प्रकारे बजावत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र पाहिलं ना तर समीकरण कुठेतरी बदलतंय. 10 धावा धावफलकावर लगावले गेले आहेत. अजूनही 25 धावांची गरज असेल. 8 चेंडू 25 म्हणजेच
6 चौकार येणं गरजेचं आहे. टोलण्याचा प्रयत्न चौकाराच्या नादामध्ये हा देखील गडी येतोय बाद. षटकार मारून हा गडी बाद होतोय. यस डीजे. केतन टोलचा प्रयत्न ह्या वेळेला अंपायरकडे दाद. यस गडी बाद होतोय. सुरेख यष्टी रक्षकाची साथ आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये केतन आल्या पावली परततोय. गडी बाद. थँक्यू डीजे. 6 विकेट. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन कुंदन. आता मात्र 6 गडी तंबूच्या अस्सळला परतताना आपण पाहतोय. हितेश फलंदाजीसाठी. हितेश 6 चेंडू आणि यावेळेला यष्टी उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. यावेळेला दांडी 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 गुल. हॅलो. थँक्यू डीजे. यस शेवटचा विकेट असेल. 7 गडी तंबूच्या अस्सळला परततोय. 7 म्हटलं ना तर कुठेतरी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून देणारा थाला फॉर अ रिझन. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न आणि यावेळेला धावचीच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतोय. आणि यस ऑल आउटच्या स्वरूपामध्ये सामना जिंकतोय MCC हा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरेल अक्षय पवार यांना मंचावर आमंत्रित करतोय भावेश दादा यांच्या हस्ते. त्यांना मॅन ऑफ द मॅच